येतीलच ना, वाढवेल ना ती. तर त्याची कोहल्याची चोरी झाली तर काय त्याच्यावरून वाद झाला तर तुम्हाला दाखवतो मॅटर कसा झालाय. तर पहिला दाखवता कसा मग आईला राग आला, मग आईचा भांडण झाला. तर कशावरून राग आला आईचा, आणि मग रात्री मग आईला बरंच काही जण बोलली तर भांडण. आईलाच विचारू काय झाला त्या पूर्ण स्टोरी, आणि आईने कसं कोयलं फोडलेलं ते पण तुम्हाला दाखवतो. नंतर आईला राग आला तर आईने सगळं कोयलं फोडून टाकलं. 5-6 होते ते सगळं, त्याच्या भुका तुम्हाला दाखवतो नंतर कसं फोडून टाकलं खोलीत. ते अजून तसंच आहेत, आईने उचललेलं पण नाही. ते घरात वाद झाला त्याच्यामुळे. तर आता आईच्या तोंडातूनच ऐकू स्टोरी. चला. तर आता हे 2 मुलीर पण आलं बात ऐकायला आमची, खेळत होतं तसं आलं. तर काय झालं आई, बोल आता. अरे काय नाही झाला ना सांगू. ते कोहलं होतं बाजीलं होतं ते झाडावर मारली ते तरी मी ती खुडून नाही टाकली ना, ताणून नाही उंबडून टाकलं. आता मग इकूनशी आता ते बिया झुगारून दिले ना गोरसे, तर ते रुजले. थोड्या वर्षात एक पण नाही राहिलं ना, उंदर बाजलं होतं. आता इकूनशी घर आहे त्याने 5-6 नेलं बिना कारणी. आता ते कसं आता ते झाडावर आपलेच बाजील होतं, तर आता मग ये तरी आपल्याला रचतील. आता ओढा कसा एक होता, आता 3 मेह खोडलं तर मोठ्या सांग का मला एक दे ना, तुला बरं एखाद दे, असा माझा विचार होता. आता म्हणजे एवढासा बटाटा एवढा होता, ताशी मी तो सांभाळला. तर कसा सांभाळता ये फाट्यात ठेव ते फाट्यात ठेव, बांधून ठेवून ओढाक झाला. आता बरं पिकल तर बियालं होल. आता काल उडवा रचला ना, पाहत गेलो. अरे कोहलाच नाही. कोणा नेला, चोरून नेला का माजुऱ्या हे नेला का कोणा नेला का घरचे माणसं आहे खोडला. तर कोहला कोणशी आहे ना, कोहला तर कोणी चोर नाही. विचारून या पाहिजे ना. आता चांगला करून ठेवेला आहे एखाद्या कोणासारखा सकाळ उठून तर जाण पाहायचा. तर ते कोहला पाहिला तर नाही, मी परत बॅटरी घेऊन गेलो पाहाय. चला बरं फाट्यात हवा तर मला नाही दिसेल तर तुम्हाला तर दिसेल, अशी करून गेलो. माझ्यावरच रगी उठलं. तुला सांग खुडून ठेवायचा, सांगला तर सांग, नाही आता सांग कर, देव मर सांग तशीच सांग. आता सांग शिवा सांग द्या लागली, कोणा नेला ना कोणा नाही, तर तुमचा नाव नाही ना मी घेत. ज्याने दिलं त्याला लागल ना. आता जवळच्या हे नेला का माजुऱ्या हे नेला तर विचारून यायचा होता. ने सांग कर, सांग तुझा देव ना फेर सांग कर, नाही तर ठेव सांग, नाही तर नासळ सांग, कोहलं सांग. मला राग आला का नाही तर हुशाला सडकील. सगळं कोहलं फोडलास? सगळं 2 आसळलं होतं, एक ठेवला होता. तर सांग परत सांग काय करायचं, ठेवला सांग तो सांग फोडून टाकायचा होता. गेलो का नाही तो पटला. सगळं फोडलं. मग आता खाल्लं ते. आता ते काय भूतानी खाल्लं का देवालाच दिलं, पण टाकलं फोडून राग संदात टाकला. आता सगळं फोडलं. मला असा बारीक तावशी म्हणजे आता गेल्या वर्षात तर 500 का 600 रुपयाचं विकत आणलं, तर 4 कोहलं आणलं ते विकत. तसा त्या आईचा झाला होता भांडण ना. हा, तर कोहलं फोडले होतं. 4 कोहलं विकत आणलं 600 रुपयाचं, 100 वालं. एक कोहल्याचं तर तिकडशी 150 रुपयाला आणलं ना. आता स्वतःच होतं तर खावलं नाही, म्हणजे लोकांना असं वाटलं का यांची कोण बात. नजर लागलेली होती ना, म्हणून ते नजर लागेल होती का हे कोहलं इकडची ताना आहे तर तीच घेते असं. त्याचे करताना ते अंगात सैतान आला, त्यांनी सगळा पडून टाकलं. ते फोडून टाकलं. जसा बारीक पोरांना राग येतो तसा ना आईला पण राग येतो. आमचे राग ये मारली होती धाव, डोंगरात पलत होतो रात्रीचे. मग पकडून ठेवला, उडून पलन मग काटक पण नाही दिसायचं. आता तुम्हाला दाखवतो मी कोयला कसा आईने फोडलाय, कसा कारनामा केलाय त्या आईचा. काय मग गपचूप राहिलं, हेच मला फिटावला परत. मग गपचूप राहिलं सगळं सचिन ते. गपचूप राहिलं, फोडलं तर कोणात नाही सांगला. बरा सांग केलास. आता झाला देव, आता खेळायचा नाही. तर आमच्या खल्याची देवाला मित्रांनो कोहला लागतो आणि गावठी कोंबडा. तर त्यासाठी त्याची अगोदर कोहला वगैरे खात नाही का. तर आईने अगोदरच सगळं कोयला फोडून टाकलं रागात. आता कोयला परत विकतच घ्या लागेल ना. घे नाही तर आता करत पण नाही, नाही तर करण असा सांगायचा नाही, नाही तर परत एखादा मालच नडल. आता करच नाही सांगू ना. ठीक आहे, तर चला आता दाखवतो तुम्हाला. एखाद विकत आपले मोनवलं जाऊ ना, सामान घेतला गेले वर्षा तिकडचाच घे. तर राहत आहे ना, बारीक राहत आहे ना, बारीक
तर चला आता तुम्हाला दाखवतो आईनी कोयला कसं फोडलेलं ते सगळं कारनामा दाखवतो. आई हसते बघा. दरवाजा उघड बाबू. आता काय करू विचार करत पण नाही त्याचा विचारच येईना तर काय. तर बघा कसं कोयला. हा बघा तर बघा कसं कोयला फोडून टाकलं. हे बघा असं कोयला सगळं फोडून टाकलं. एवढं सगळं ते या असं आईचं आमची राग आला तसं फोडून टाकलं सगळं कोयला. सांग आमची बाजूला येता जाता माणूस पाहत ना तर ते खायचं नाही होतं टाकलं फोडून. सगळं फोडून टाकलं. मी तर सांगत होतो या वर्षी मग मी पण एखाद घेऊन जाईल. तुला पण भरून देन असा झाला आता. ते रात्री घर आपट केलं तर ते टाकायचंच राहिलं. सकाळी पण गेलो भात बांधाय कापाय. आता तू सांग खुडून ठेवलंस का नाही तर पण खुडून ठेवला. ओढाकसा वाढवीर ओढा बटाटा ओढाक तर ते साहित्य ते त्याला पण अक्कल नाही खुडून या तिथं बस तिथं. आता आईच लागले कोहले नीट करायला. आता आईलाच उचलायला लागल त्या आईने. नेन टाकायला लागतील ते. नेन टाकायला लागतील. नेन टाकायला लागते. ओढाक रुजला ना तरी ते कोंबड्याचा मटण ते विसा ना. आता आईच लागले चांगले करायला नीट एकदम व्यवस्थित. तर चला आता ते आईलाच उचलायचं आहे. नंतर राहू दे नंतर उचल. आता टाकायला लागतील ते. टाकायला लागतील. तर हसायला लागली तर रागाचे भरात असता ना. ही बघा कशी पाहायला लागली. आता फोडून टाकले ना डोल्याला तासवला असे हो येत रे. तर येतीलच ना. वाढवेल ना ती. पण मला त्या राग सांगला आपट सांग नाही तर ते हो सांग नाही तर नेन आषाढ असं हा तर घर आषाढ केलं. तशी झाली ती स्टोरी बघा. तर चला आता फार फोड असते सगळं. तर बघा जवळून तुम्हाला दाखवतो कसा आहे बाजार भरला. बघा नाही आमचा आहे पितलेचा येऊ मला दे का नाही तर हांडा तांब्याचं होतं तू वापरत नाही दे मला. हा पाणी पिया. तर बघा आता ही हसायला लागली. काय करायला आता चूक झाली रागाचे संदाज असा. हा हे सांग दायाने सांग काय करायचं सांग फोडून टाकलं असा. आता आम्ही थिंजेचा एखाद घ्यायला लागेल. त्याची मुलं आयापासून राम राहा एखादा राग आला तर तुम्हाला कुठे कोहल्यासारखा फोडतात नाही पण पोरांचे थाप पण नाही देत उचलून. तर आई ओरडत पण नाही कधी पोरांना आणि कधीच नाही. मित्रांनो आम्हाला पण कधीच नाही मारलेल. नाही मारेल थाप पण नाही दिले. आम्ही एवढं मोठं झालं तर आम्हाला आई ओरडलेल पण नाही आणि मारलेल पण नाही आणि शिवी पण नाही. आमची आई शिवी देतच नाही आम्हाला कधीच नाही. पोरांना पण हळ पण नाही का तूड पण नाही कधीच नाही. जे पोरांना यांची लेकाशींची त्यांना पण कुठं ते अशी तर शिवा देते. आई त्यांना शिव्या देते. तर चला शिवा देते त्याला आईलाच परत शिव्या देते. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. माझे पण जरा फंबल उडतो तोपर्यंत बाय बाय बाय.